नमस्कार. इंदापूर तालुक्यातील तमाम मतदार बंधू आणि यांना दिपाळीच्या प्रथमतः शुभेच्छा देतो. उपस्थित असलेल्या पत्रकारांना सुद्धा दिपाळीच्या शुभेच्छा देतो. आपला 11 तारखेला परिवर्तन मेळावा झाला. परिवर्तन मेळाव्यामध्ये आम्ही जाहीर केलं होतं की पक्षाची उमेदवारी जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा नाही. शेवटी आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास होता आणि आहे. आज त्यापूर्वी परिवर्तन मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये आम्ही परिवर्तन मेळावा एकत्रितपणे घेतलेला होता. त्यामध्ये प्रवीण माने असतील, भरतशेठ शहा असतील, या तिघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मेळावा घेतला आणि अनेक आबा मोहोळकर असतील, त्यानंतर फडतरे आबा असतील, कांतीलाल झगडे असतील, त्याचप्रमाणे आमचे तुषार जाधव सभापती असतील, ही सर्व त्या मेळाव्याला उपस्थित होते. आणि त्या मेळाव्याच्या अगोदर ज्यावेळेस 7 तारखेला प्रवेश होता, शेवटी तालुक्यातल्या जनतेला काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजे. त्या खोटा नाटा मॅसेज कोणी पसरवत असेल यापासून आम्ही तर काही लबाड बोलणारे कार्यकर्ते नाही. पण 6 तारखेला रात्री मला प्रवीण मानेच्या घरून त्यांच्या मोबाईलवरतून फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपण आपण 7 तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला जायचं नाही आणि आपण एकत्रित बसून पुढचा काय निर्णय असेल ते घेऊया. त्यानंतर काही गोष्टी मनामध्ये ठेवावं लागतात. त्यानंतर कधीतरी कुणी काय बोललं तर त्यावेळेस मी स्पष्टपणे त्या गोष्टीवरती बोलेल. परंतु लोकांच्या मनामध्ये परिवर्तन मेळावा झाला आणि त्यानंतर हा विस्फोट का झाला या गोष्टीचं सुद्धा लोकांना माहिती पाहिजे. 7 तारखेला सकाळी भरतशेठ त्या ठिकाणी आले होते, आबा फडतरे होते. त्यांनी सांगितलं की आपण पक्षाचा निर्णय अजून व्हायचा आहे, पण जर पक्षाचा निर्णय झाल्यानंतर आपण दोघांचेही फॉर्म त्या ठिकाणी भरून ठेवूया. एकदा मध्यस्थी माणसानं सांगितल्यानंतर हे तिघांनी आपण हा मेळावा घेतला होता, तर मध्यस्थी माणसाचं ऐकलं पाहिजे ही माझी भूमिका राहिली. आणि त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मेळावा झाल्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी स्पष्ट केले की आम्हाला त्या ठिकाणी उभा राहायचं आहे. मी त्यांना विनंती केली की आपण एकत्रितपणे प्रचार करू, एकत्रितपणे फॉर्म भरू आणि पक्षाच्या निर्णयाची थोडी बहुत वाट पाहू. पण त्यांनी काही त्या निर्णयाची वाट पाहिली नाही आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा उमेदवार फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला. आणि आम्ही त्यांना सांगितलं की आमचा ह्या गोष्टीला पाठिंबा राहणार नाही. त्याप्रमाणे आम्ही त्यांना पाठिंबा काही दिलेला नाही. आता प्रश्न येतो आहे की गेल्या 11 तारखेपासून शेवटी अन्याय झाला कोणावरती, अन्याय केला कोणी, यापेक्षा आता महत्त्वाचं आहे की अन्याय पचवण्याची शक्तीसुद्धा आमच्यामध्ये परमेश्वराने या ठिकाणी दिलेली आहे. शेवटी राजकारणामध्ये एकदा गोष्ट झाली तर ते सहन करेल, पण 3-3, 4-4 वेळेस अशा गोष्टी झाल्यानंतर सहन करण्याची क्षमता इतर लोकांपेक्षा तुमच्या सर्वांच्या इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादानं माझ्यामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं लोकांना खूप तळमळ वाटली. त्यामुळं 11 तारखेला लोकांनी आमच्या सर्वांवरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी प्रचंड संख्येनं त्या मेळाव्याला त्या ठिकाणी उपस्थिती दावली. परंतु मी हुरळून गेलो नाही, माजून गेलो नाही, उतलो नाही. मी ठरवलं की जोपर्यंत पक्षाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा निर्णय पुढे घ्यायचा नाही. त्यानंतरच्या 3ऱ्या दिवशी मी शेटपळगड या ठिकाणी गेलो होतो मेळावा झाल्यानंतर. खरं तर मला मेळाव्या दिवशीच त्या ठिकाणी सांगायचं होतं की आमच्या 5 जणांपैकी नाही कोणाला दिलं तरी चालेल, मला नाही दिलं तरी चालेल,
त्या ठिकाणी लोकनेते आदरणीय ज्यांनी 50 वर्ष या इंदापूर तालुक्याची सेवा केली अशा भाऊंची कन्या पद्माताई यांना तिकिटाची मागणी तुमच्या माध्यमातून मी करू शकत नव्हतो, कारण मला 11 तारखेपासून 29 तारखेपर्यंत मीडियाला न येण्याचा माझा त्या ठिकाणी विषय होता. तर मीडियासमोर आलं तर तुम्ही आम्हाला उलटसुलट प्रश्न विचारले असते, म्हणून आम्ही त्या ठिकाणी मीडियासमोर आलो नाही. परंतु 3-4 दिवशी शेटपळ गडीमधल्या मुलांना मी सांगितलं की तुम्ही राजूदादांकडे जावा आणि त्यामार्फत पवारसाहेब ताईंकडे हा निरोप पोचवा की माझं वैयक्तिक नाही झालं तरी चालेल, पण ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं माझ्यापेक्षाही जास्त अन्याय झाला आहे अशा पद्माताईला त्या ठिकाणी उमेदवार दिली तर आम्हाला कोणत्याही आमच्या अपेक्षा न ठेवता किंवा काही न ठेवता आम्ही त्यांचं काम करण्यास तयार आहे. पण त्या ठिकाणी आत्ता आम्ही 3पर्यंत वाट बघितली. तुम्ही सगळे पत्रकार त्या ठिकाणी होता. आत्तापर्यंत पद्माताईचा फॉर्म आलेला नाही, बरोबर आहे का? हां. आणि म्हणून आम्हाला ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली. आता आम्ही ही पत्रकार परिषद घेतली. इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला मी विनंती करणार आहे, शेवटी ज्याचं जळतं त्याला कळतं. तुमची साथ हवी आहे आणि तुम्ही ती साथ दिली तर भविष्य काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता शेवटी उभा राहायचा तर प्रश्न नाही. शेवटी तुमची साथ ह्याच्यासाठी हवी आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये शेवटी आम्हाला घरी बसून चालणार नाही. शेवटी कार्यकर्ता हा तालुक्याचा कणा आहे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घरी बसलं तर खालच्या कार्यकर्त्यावर त्याला न्याय कोण देणार? त्यामुळं आम्हाला या 2-3 दिवसामध्ये दिवस बघून, कारण 2-3 दिवसामध्ये आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल. सण आहे, परंतु सणाचा दिवस आज आम्ही काही बघितला नाही. 2 दिवसामध्ये एखादा छोटा मेळावा घेऊन या मेळाव्यामध्ये आम्हाला कुणाला तर पाठिंबा त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. साधक बाधक विचार आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे की शेवटी हा निर्णय घेत असताना काही जणाला तो त्याच्या मनाच्या विरोधात असेल. शेवटी आलेल्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं मला असा सपोर्ट करायला हवा होता, केला पण काही जणांचा लक्ष असं आहे की त्या ठिकाणी त्यांच्या गावच्या अडचणी असतील तर त्या अडचणी त्यांच्या सॉल्व करण्यासाठी म्हणून त्यांचा विषय वेगळा असू शकतो, काही 4-2 जणांपैकी, बरोबर आहे का ह्याच्यामध्ये? हां. तर तोही विषय सोडवण्याचा आम्ही भविष्य काळामध्ये प्रयत्न करू. आज पत्रकार परिषद घ्यायचं एवढंच कारण की या तालुक्यातील लोक अजून शांत आहेत. तुम्ही शांत राहावा. आम्ही सर्व तुम्हाला जो निर्णय घेणार आहे ते तुमच्या समोरूनच आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊया आणि कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण नाही येईल असा भविष्य काळामध्ये त्यांना न्याय देण्यासाठीचा निर्णय, या तालुक्यातील काही प्रश्नसुद्धा मार्गी लागले पाहिजेत हे पण आमची भावना आहे. कार्यकर्त्याला पदाच्या माध्यमातून वैयक्तिक कुठल्याच्या माध्यमातून त्यालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे. सर्वसामान्य जनतेला जो वाटतं त्या पद्धतीचा निर्णय आम्ही 1-2 दिवसाच्या काळामध्ये सर्व एखाद्या कार्यालयामध्ये, छोटा मोठा कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन हा आमचा निर्णय आम्ही जाहीर करणार आहोत.